नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण हिंगोली या शहरात एका ठिकाणी आहोत की काल आपण एक महावितरण कार्यालय इथे एक आंदोलन केलं की जे नवीन डिजिटल मीटर बसवण्यात येत आहेत, त्यांचे जे वाढीव बिल येत आहेत, एक्स्ट्रा युनिट पडत आहेत, त्याचा आपण आज लाईव्ह डेमो त्याचा बघणार आहोत। हा एक मीटर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, एक जुना मीटर आहे, जीनियस कंपनीचा मीटर आहे। कंझ्युमरचं असं म्हणणं आहे की हे मीटर जोपर्यंत होते तोपर्यंत वाढीव वीज बिल येत नव्हतं। हा टेप लावण्याचं कारण हे आहे की जे कंझ्युमर आहेत, कस्टमर आहेत, त्यांची आपण म्हणजे त्यांना सेफ ठेवलेलं आहे सुरक्षेच्या कारणासाठी। आणि हे जे आहे किंबल कंपनीचं नवीन डिजिटल मीटर की ज्याच्याबद्दल लोक तक्रारी करत आहेत। हा जो वायर दिसतो मित्रांनो, हा सरळ महावितरणच्या पोलवरून डायरेक्ट आलेला कनेक्शन आहे या मीटरमध्ये। आणि आता आपण हा कनेक्शन आपण आता एक सिरीज देऊन बघणार आहोत की हे मीटर चालू असताना किती युनिट पडतात आणि हा मीटर लावल्याच्या नंतर किती एक्स्ट्रा युनिट पडतात। तर आपल्याला ते मित्रांनो बघायचं आहे। आपण कनेक्शन देऊया। तर आहे मित्रांनो, हे कारण आपल्याला सगळं जमते मित्रांनो। महावितरण आपल्याला आता येड्यात काढू शकत नाही। महावितरणचा आता खेळ संपलेला आहे। यांच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा, यांच्या भ्रष्ट हे बोगस कंपन्यांचा। इकडे बघा, हे नवीन मीटर चालू झालेलं आहे मित्रांनो। आपण कनेक्शन दिलेलं आहे, सिरीज झालेली आहे। आता आपल्याला हे घरामध्ये कनेक्शन द्यायचं मित्रांनो। रिस्की आहे, शॉक लागण्याची शक्यता आहे, पण सामान्य नागरिकांसाठी, सामान्य जनतेसाठी एवढी रिस्क आपल्याला घ्यावी लागेल मित्रांनो, कारण या महावितरणने एवढा भोंगळ कारभार केलेला आहे। आपण आता हे कनेक्शन दिलेलं आहे बघा मित्रांनो, घरामध्ये लाईट सुरू झालेली आहे। आता बघू शकता मित्रांनो, आता सेम मीटर आहेत, दोन मीटर। हा मीटर आहे जुना आणि हा मीटर आहे नवीन की ज्याच्याबद्दल वाद सुरू आहे। हे किंबल कंपनीचा कोणती तरी एक बोगस कंपनी आहे आणि याचे युनिट जास्त पडत आहेत। तर आपल्याला फरक याच्यामध्ये पाहायचा आहे मित्रांनो। इकडे बघा, तो बघू शकतो आपण, इकडे युनिट कसं पडत नाही आणि इकडे कसं सारखं बीप होत आहे। कनेक्शन झालेलं आहे। या जुन्या मीटरचे पल्स बघा आणि या नवीन मीटरचे पल्स बघा मित्रांनो। का नाही लोकांना विद्युतचे एक्स्ट्रा बिल येणार विजेचे? या कारणासाठी लोक परेशान आहेत, नागरिक परेशान आहेत आणि लोक आपल्याला तक्रारी करत आहेत। आणि यासाठी आपण काल महावितरण येथे खूप मोठं धडाकेबाज आंदोलन केलं। या व्हिडिओच्या माध्यमातून मला नागरिकांना, आणि इकडे बघा याच्यावर लिहिलेलं आहे प्रॉपर्टी ऑफ MSEDCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड। हे महावितरणची कंपनी आहे, ज्याला महावितरणने कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। हे किंबल नावाची कोणती तरी कंपनी आहे, कुठं आहे देव जाणे, काय माहित कुठं आहे तरी का नाही तरी। आता याचे बघा किती पल्स पडत आहे, याचे पल्स बघा मित्रांनो। आपण हा टेप याच्यासाठी लावलेला आहे की आपण यांची सुरक्षितता आपण याची पाळलेली आहे, गुप्तता ठेवलेली आहे आपण। आता बघा मित्रांनो, याचे पल्स कसे पडत आहेत आणि याचे पल्स कसे पडत आहेत, हे कारण आहे। आज हे आपण पुराव्यानिशी लाईव्ह डेमो दाखवलेला आहे मित्रांनो। या आजच्या डेमोच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, भ्रष्ट महावितरणला, त्या भ्रष्ट कंपनीला, भ्रष्ट ठेकेदारांना, या किंबल कंपनीवाल्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही वठणीवर या, नाहीतर तुमची गाठ शिवसेनेशी आहे आणि वसीम देशमुखशी आहे। जय महाराष्ट्र।